नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत की ड्रोन जे की शेतकऱ्यासाठी खूप फायदेमंद आहे. जसं की आपण पाण्या पावसामध्ये जर फवारणी मारत असतो, काही साप पिचुकडे, त्याच्यापाशी हे आपण हे बनवलेलं आहे ड्रोन. तर हे ड्रोन ज्यांची विकतात ते सामग्री आहे ते प्रशिक्षण देतात, त्यांना प्रत्यक्षात बोलायचे की तुम्हाला डायरेक्टली तुम्ही त्यांच्यासंग कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे ड्रोन परचेस करू शकता. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर, तुम्ही या ड्रोनच्या विषयी पूर्ण माहिती द्या सर आम्हाला. एक शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हो. आणि शेती म्हटलं की जेवढं प्रगत तंत्रज्ञान तेवढं शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये पण वाढ होते. शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यामध्ये पण त्याचा उपयोग होतो. सर, ड्रोनचं हे जे तंत्रज्ञान आहे, हे ड्रोनचं तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणामध्ये भविष्यामध्ये याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये वापर होणार आहे. ह्याचा वापर चार्जिंगवर होते, कशावर होते सर? नाही, ह्याच्यामध्ये कसं आहे की ड्रोन आपल्याला इलेक्ट्रिसिटीवर आपल्याला बॅटरी असतात, त्या बॅटरी चार्ज कराव्या लागतात. आणि एक बॅटरी साधारणपणे आपल्याला एका बॅटरीमध्ये 23 मिनिटापर्यंत आपल्याला ड्रोन चालवता येतो. आणि याच्यासोबत 2 बॅटरी असतात. आणि एका बॅटरीमध्ये 3 ते 3.5 एकर आपल्याला फवारणी करता येते. आणि 2 बॅटरीमध्ये 7 एकर आपल्याला. आता ह्या ठिकाणी आता हे किती लिटरचं राहणार ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे ड्रोन असतात, मीडियम साईजचा आणि स्मॉल साईजचा. मीडियम साईजचा ड्रोन जो असतो तो शेतीमध्ये उपयोगात येतो फवारणीसाठी. आणि स्मॉल साईजचा जो ड्रोन असतो तर तो सर्वेसाठी आपण वापरला जातो. अच्छा, आता हे म्हणजे हे बनवण्याची कुठं आहे, म्हणजे ह्याची वॉरंटी काय आहे? हे कोरोमंडल इंटरनॅशनल नावाची जी कंपनी आहे, त्यांचं दक्ष अनमॅन्ड सिस्टीम नावाचं एक युनिट आहे. हे चेन्नईला आहे. त्या ठिकाणी हे मॅन्युफॅक्चरिंग पण आहे आणि त्यांचं सेंटर पण आहे. आणि हे जे सेंटर, हे जे ड्रोन आहे, हे अतिशय अत्याधुनिक असं हे ड्रोन आहे या कोरोमंडल दक्ष अनमॅन्ड सिस्टीम कंपनीचं. आणि ह्याच्यामध्ये सगळे सेन्सर्स बसवले आहेत, हे सगळे अत्याधुनिक आहेत. ह्याच्यामध्ये असं असतं ड्रोनमध्ये, बाकी काही ठिकाणी असेंबल करून वापरला जातो, त्याच्यामध्ये त्या किमतीवर पण त्याचा हे होतं, कमी किमती असतात. पण हे अत्याधुनिक सेन्सर वापरल्यामुळे याची किंमत पण थोडीशी जास्त आहे आणि सगळ्यात जास्त आणि अतिशय सोयीस्करित्या आपल्या शेतकऱ्यांना वापरता येतं. माझा एक प्रश्न होता सर, मी जर ड्रोन परचेस केलं, मी ह्याला चालवायचं कसं? हे ड्रोनचं कसं असतं की ड्रोन तुम्हाला 7 दिवसाची प्रशिक्षण तुम्हाला घ्यावं लागतं. ते प्रशिक्षण कुठं भेटणार? ते प्रशिक्षण भारत सरकारचं जे DGCA आहे, डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन, त्यांच्या अंतर्गत हे सगळं प्रशिक्षण केंद्र चालतात. आणि त्यांची परमिशन असल्याशिवाय कुणाला हे प्रशिक्षण केंद्र हे चालवता येत नाही. ठीक आहे. आणि हे प्रशिक्षण केंद्र ज्या सेंटरमध्ये तुम्ही प्रशिक्षण घ्याल ते 7 दिवसाचं प्रशिक्षण असतं. त्याच्यानंतर तुम्हाला 10 वर्षाचं लायसन्स मिळतं, सर्टिफिकेट मिळतं. ज्यांच्याकडे लायसन्स आहे त्यांनाच हे ड्रोन उडवता येतं, ज्यांच्याकडे लायसन्स आहे त्यांनाच हे ड्रोन खरेदी करता येतं. ठीक आहे सर, थँक्यू सर. लॅब म्हणत होता ना? तर मित्रांनो, आपण पाहू शकता इथं ट्रेनिंग सेंटरचं सगळं व्यवस्थित आहे. जर आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व कोणाला नवीन काही स्किल शिकायचं असेल तर आपण ते शिकू शकता आणि चांगलं इन्कम पण जनरेट करू शकता. तर पाहू शकता सर, आपण प्ले करून दाखवून. आपण सध्या ड्रोन ट्रेनिंग सेंटरच्या लॅबोरेटरीमध्ये चालवलं आहे. या ठिकाणी प्रशिक्षणार्थी जे इथे येतात त्या प्रशिक्षणार्थ्यांना 2 दिवस सिम्युलेटरचं प्रशिक्षण दिलं जातं. सिम्युलेटरचं प्रशिक्षण म्हणजे ह्या ठिकाणी ड्रोन कसं उडवायचं, त्याचं टेक ऑफ कसं करायचं, किंवा त्याचं लँडिंग कशा पद्धतीने करायचं, त्याची आपल्याला इथे काळजी घेतली जाते. ते आधी आपल्याला इथे शिकवलं जातं. आणि त्याच्यानंतर बाकी 4-5 दिवस आपण प्रत्यक्ष ग्राउंडमध्ये तुम्हाला ते ड्रोन उडवायला मिळतं. कारण हे उडवायच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते की त्याचं जे लँडिंग असतं ते स्मूथली झालं पाहिजे. ते जर आपण चुकीच्या पद्धतीने लँडिंग केलं तर ड्रोन खराब व्हायची शक्यता असते. पण टेकअप झाल्यानंतर त्याला व्यवस्थित आपल्याला ते सगळीकडनं फिरवता आलं पाहिजे, त्याला आपल्याला कमांड देता आले पाहिजे. ह्या 2 गोष्टी आपण इथे आधी शिकतो आणि त्याच्यानंतर 5 दिवस आपण प्रत्यक्षात प्रॅक्टिकल करत असतो. सर, आता एक शेवटचा प्रश्न आहे सर. आता हे ड्रोन जे आहे परचेस कसं करायचं आणि ट्रेनिंग कशी करायची, लोकेशन कुठं राहणार आहे, बस एवढं? ड्रोनचं जे ट्रेनिंग सेंटर आहे, उद्यमिता लर्निंग सेंटर, कृषी विज्ञान केंद्र सर्व इथे भारत सरकार पुरस्कृत आणि दक्ष अनमॅन्ड सिस्टीम यांच्या सहकार्याने इथे आपण एक इथे हे लोकेशन कोणतं आहे आता? उद्यमिता लर्निंग सेंटर, कृषी विज्ञान केंद्र सर्व इथे लोकेशन आहे. सगळीला दक्ष अनमॅन्ड सिस्टीम आणि हे कृषी विज्ञान केंद्र सर्व यांच्यामध्ये 10 वर्षाचा सामंजस्य करार झालेला आहे प्रशिक्षणासाठी. आपल्या ज्या भागातले शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांनी इथे येऊन ते प्रशिक्षण घ्यायचं आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना सर्टिफिकेट दिलं जाईल, त्यांना लायसन्स दिलं जातं. आणि त्यानंतर सुद्धा त्यांना पुढच्या गोष्टीचं पण मार्गदर्शन आपण इथून या ठिकाणी करतो. प्राइस एकदा सांगून टाका स्टार्टिंग. त्याच्यामध्ये काय असतं की ही प्राइस ही त्याच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या
सेन्सर्सवर आणि त्याच्यात आतल्या तंत्रज्ञानावर अवलंबून असतं. डिपेंड अपॉन मॉडेल. मॉडेल डिपेंड असतं. ठीक आहे. आणि स्टार्टिंग प्राइस तरी पण त्याच्यामध्ये 4.5 लाखापासून 6 लाखापर्यंत याची किंमत असते. हा. आणि तुम्ही त्याच्यामध्ये जे सेन्सर्स असतात ते किती अत्याधुनिक आहेत त्याच्यावर त्याची किंमत असते. ठीक आहे. ठरलेली असते. आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघत असाल की हे सेंटरमध्ये बॅटरी चार्जिंग पॉईंट्स आहेत. इथे लायब्ररी आहे. इथे मेंटेनन्सचं एक या ठिकाणी सगळे बॅटरी चार्जिंग बद्दल सगळी त्यांना माहिती दिली जाते या ठिकाणी. त्या ठिकाणी तुम्हाला इकडून जाता येते का? कैमरा वहाँ से दिख जाएगा तुम. इकडून जाता येते का? हा, ये नाही. हे काही ते ड्रोन ठेवलेले आहेत. त्यांना आपल्याकडे लॅबोरेटरीमध्ये 6 ड्रोन्स आहेत. आणि ह्या बॉक्समध्ये आपण तो ड्रोन आपल्या शेतीसाठी घेऊन जाऊ शकतो त्याच्यामध्ये पॅक करून. आणि इथे काही छोटी ह्याच्यामध्ये काही अवजार आहेत, काही इक्विपमेंट्स आहेत त्याच्यामध्ये. त्याचा वापर आपल्याला ड्रोनमध्ये कशा रीतीने करायचं आहे हे आपल्याला शिकता येतं, माहीत करून घेता येतं. हे दाखव. नंबर वगैरे आहे, आपण डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून यांना परचेस ट्रेनिंग सेंटर करू शकता. असं एक सर्वसमावेशक प्रशिक्षण या उद्यमिता लर्निंग सेंटरमध्ये आपण देत असतो. ठीक आहे सर, धन्यवाद सर. ओके, थँक्यू. ठीक आहे सर.